नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप, एखादा जर लिक्विडचा ड्रॉप असेल तर त्या लिक्विडच्या ड्रॉप मध्ये किती प्रेशर असतं हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत। आता इथे जर आपण बघितलं तर या फिगर मध्ये हा ब्लॅक कलरचा एक लिक्विडचा ड्रॉप आहे आणि तो थोडासा आपण त्या ठिकाणी एक्सटेंड dr एवढ्या रेडियस वरती केलेला असेल। पहिला त्याची जी एरिया होता तो A1 होता आणि dr एक्सटेन्शन झाल्यानंतर त्याचा जो एरिया आहे तो A2 एवढा झाला। ड्रॉपच्या आतमध्ये असणारं जे प्रेशर आहे ते Pi आहे आणि ड्रॉपच्या बाहेरचं जे प्रेशर आहे ते P0 आहे। मग आपण असं म्हणू शकतो P इज इक्वल टू PI मायनस P0, याला आपल्याला इक्वेशन 1 देता येईल। म्हणजे प्रेशर मध्ये किती चेंज झाला तर एवढा त्या ठिकाणी चेंज झालेला आहे। आता पहिला जो ड्रॉप आहे A1 त्याचा एरिया काय असेल तर ड्रॉप जो आहे हा स्फेरिकल शेप मध्ये आहे म्हणून त्याचा एरिया काय असणार आहे 4 पाय r स्क्वेअर, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2। आता dr एवढे एक्सटेन्शन झाल्यानंतर त्याची साईज थोडीशी वाढल्यानंतर जो त्याचा एरिया असेल त्या एरियाला आपण A2 असं म्हणूया आणि तो जो एरिया असेल तो 4 पाय आणि त्याच्या रेडियस मध्ये झालेला चेंज म्हणजे r प्लस dr ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता याला आपण एक्सटेंड करून घेऊयात 4 पाय r स्क्वेअर प्लस dr स्क्वेअर प्लस 2r इंटू dr। आता dr हे जे डिस्टन्स आहे किंवा एक्सटेन्शन आहे ते खूप लहान आहे आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर हा त्याच्यापेक्षाही खूप लहान येणार आहे। त्यामुळे ही जी टर्म असेल ही आपण निग्लेक्ट करू शकतो किंवा त्याला आपण इज इक्वल टू 0 करता येईल। मग राहते काय बघा 4 पाय इंटू ब्रॅकेट r स्क्वेअर प्लस 2r इंटू dr, या 4 पाय ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात 4 पाय r स्क्वेअर प्लस 4 पाय इंटू हे 2 म्हणजे 8 पाय r dr, हा जो आहे हा त्या ठिकाणी दुसरा एरिया आपल्याला भेटलेला आहे म्हणजे एक्सटेन्शन झाल्यानंतरचा, त्याला आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 म्हणूयात। इक्वेशन 2 मध्ये A1 एरिया आहे, इक्वेशन 2 मध्ये A2 एरिया आपल्याला भेटलेला आहे। आता या एरियामध्ये किती चेंज झाला ज्याला आपण dA असं म्हणूयात। मग चेंज झालेला जो एरिया आहे तो काय म्हणता येईल आपल्याला A2 मायनस A1 असं म्हणता येईल। आता A2 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे बघा 4 पाय r स्क्वेअर प्लस 8 पाय r dr मायनस A1 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 4 पाय r स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर ला 4 पाय r स्क्वेअर कॅन्सल होईल, इथं राहते काय 8 पाय r dr, हा जो आहे हा एरिया मध्ये झालेला चेंज ज्याला आपण dA असं म्हणू। ओके, म्हणजे चेंज इन एरिया किती आलेला आहे 8 पाय r dr। आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे आणि ते जे प्रेशर आहे ते प्रेशर कुणामुळे या ठिकाणी तयार झालं, एक सरफेस टेन्शन, त्यामुळे सरफेस टेन्शन इन टर्म्स ऑफ प्रेशर किंवा वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल। म्हणून आपण काय म्हणू शकतो देअरफॉर dw इज इक्वल टू T इंटू dA। मग याच्यामध्ये dA ची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर dw इज इक्वल टू T इंटू dA किती आहे बघा 8 पाय r dr आणि याला आपण इक्वेशन नंबर या ठिकाणी 5 देऊयात। आता वर्क डन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय असतं तर ते म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे। आता या ठिकाणी जे वर्क डन आपण घडवून आणत आहोत याला एक्सटेंड करण्यासाठी छोटस डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे वर्क डन छोटस असेल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे dr एवढी। आता या ठिकाणी फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, प्रेशर म्हणजे काय असतं फोर्स अपॉन एरिया, याच्यावरून आपण फोर्स कॅल्क्युलेट करूया A इंटू P, एरिया इंटू प्रेशर किंवा प्रेशर इंटू एरिया असं जरी आपण या ठिकाणी लिहिलं तरी चालेल P इंटू A। आता इथं एरिया कन्सिडर करत असताना हा जो पहिला त्या ठिकाणी एरिया A1 आहे तो आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल।
म्हणून आपण असं लिहूया dw इज इक्वल टू PA1 इंटू dr. पण A1 ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 मध्ये आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे, म्हणून dw इज इक्वल टू P इंटू A1 आहे 4 पाय r स्क्वेअर dr. हा या ठिकाणी आपल्याला दुसरं वर्कडन भेटलं, त्याला आपण इक्वेशन नंबर 6 म्हणूयात. आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला दोन्ही बाजूला वर्कडन आहे, याचा अर्थ राईट हँड साइड ज्या असणार आहेत त्याही त्या ठिकाणी सेम असतील. म्हणून देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 5 अँड 6, 5 आणि 6 वरून काय लिहिता येईल बघा, T 8 पाय r dr इज इक्वल टू P इंटू 4 पाय r स्क्वेअर इंटू dr. आता यामध्ये काय कॅन्सल होतंय ते बघूया. बघा, पायला इकडचा पाय कॅन्सल झाला, इथल्या r ला याच्यामधला एक r कॅन्सल झाला, dr ला हे dr कॅन्सल झालं. 4 न जर इथं भाग लावला तर तो येईल 4 दुने 8 म्हणजे 2. आता इथं शिल्लक राहत आहे 2t इज इक्वल टू p आणि इथलं r, 2t इज इक्वल टू pr. आपल्याला प्रेशर पाहिजे, प्रेशर इज इक्वल टू 2t बाय r. हे जे आहे हे कोणत्याही लिक्विडच्या ड्रॉप मध्ये असणार प्रेशर आहे. हे प्रेशर P म्हणजेच काय आहे, PI मायनस P नॉट. आता जर एखादा सोपचा बबल असेल तर तिथं 2 लेअर आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो P इज इक्वल टू 2 इंटू 2t बाय r, P इज इक्वल टू 4t बाय r. हे जे असणार आहे हे कणासाठी असेल, बबल साठी असेल, सोपचा बबल याच्यासाठी 4t बाय r आणि लिक्विडचा ड्रॉप असेल त्याच्यासाठी P इज इक्वल टू 2t बाय r. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.